चला राम राम नमस्कार मंडळी. बघू शकता हे बघा, आम्ही आता निघालो शेताकडे येत आहे. तरी बघा किती मस्त असं वाटतं वातावरण शेतामधलं. आणि काल पाऊस पडलेला आहे आपल्याकडं, चांगलाच पाऊस पडला आहे. तरी पण शेतामध्ये काहीच पाणी नाही, बघू शकता तुम्ही. सर्व शेतकऱ्यांचं ध्यास फक्त वरी लागलेला आहे. पाऊस कधी पडल, पाऊस कधी पडल, कधी पडते काय माहिती, काही सांगता येत नाही. टाइम पण होतो शेताला जायला, काम पण होतं शेतामध्ये. त्यामुळं बघू शकता तुम्ही, हे बघा आम्ही चालत जात आहे. असा जंगल आहे, बघू शकता. हे बघा ह्या साईडला चौकडच जंगल आहे. आता जायचं आहे, करळ वेचलेला आहे. आता त्या करळाला पूर्ण जमा करून काडी लावायचं आहे, आणि मग निघून जायचं घरला. बघू शकता इकडे कोणी तर दिसतंय का तुम्हाला? बघा पूर्ण इकडची बाग जी आहे त्याची आपली आहे. पूर्ण चिंच आहे त्याच्यामध्ये. मग कुठं कुठं पेरणी झाली काका नाही सांगा. कुणीकडे पेरणी होल्या का काय नाही कमेंट करून. आणि आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत कुठं पोहोचतात ते पण कमेंट करा. एक पार म्हणजे माझे पण व्हिडिओ मला कुठपर्यंत पोहोचतात ते मला पण समजतंय, ते पण कमेंट करा. आणखीन लातूर जिल्ह्यात आमच्याकडे पेरणी झालेली नाही. हे बघा मेहनताना पूर्ण झालेला आहे, पण आणखीन पेरणी बाकी आहे. झालं का सगळ्याचा चहा पाणी नाश्ता? बघा ही पूर्ण चिचेची थाटी आपली आहे. आता निघालो बघा, आलो शेताच्या जवळ. आता ती वेचल्याला पण तुम्हाला दावतो, कसं वेचल्यात का नाही. तर एवढं काम आहे आपल्याला, एवढं काम करायचं आहे. आता आलो बघा हे इथं जवळ आला. आता पोचलो बघा शेतात. बघा ढिग जाळायचे बघा, लाईनीला ढिग दिसतात बघा. काम आपल्याला जाळायचं, पूर्ण जमा करायचं, जाळायचं. भरपूर टिकले येतायचं ठेवल्यात. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणखीन एक ब्लॉगची वाट मी करत आहे. तोपर्यंत बाय बाय.